शिंदे गटाचे जे खासदार आहे संजय दिना पाटील यांनी बघितले गेलं तर काल एक पत्रकारांवर अक्षरशः असं वक्तव्य केलेलं आहे आणि यात जर बघितलं गेलं तर मी तुम्हाला मारून टाकेल, यानंतर माझी बाईट घेऊ नका असं देखील आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर खुलताबाद मराठी पत्रकार संघाच्या वतीनं एक निवेदन खुलताबाद पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात आलेलं आहे. स्वतः आपल्यासोबत खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाजन सर आपल्यासोबत आहे. सर नमस्कार. बघितले गेले जे खासदार आहे संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात एक आक्षेपार्थ वक्तव्य केलेलं आहे आणि याच अनुषंगाने बघितलं तर खुलताबाद मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज खासदार श्री संजय दिना पाटील साहेब यांनी जे मुंबईमध्ये आक्षेपार्ह तसेच पत्रकारांना मारहाण करण्याबाबतचं जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात सर्व पत्रकार बंधूंनी आज निवेदन दिलेलं आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो, त्यांना प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. तर त्या अंतर्गत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जी भाषा वापरलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज निवेदन घेऊन सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेला आहे. या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी निवेदन स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्फतीने माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठवत आहोत. नक्कीच हे होते खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन सर. आणि आताच बघितले गेलं तर खुलताबाद मराठी संघाचे काही पत्रकार आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार. नमस्कार. बघितले गेलं तर दिना पाटील जे आहे संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविरोधात चुकीची जे अक्षरवाद बोलणं केलं होतं या संदर्भात आपण आज खुलताबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलेलं आहे. यावर काय सांगा? पत्रकार हे सातत्यानं समाजाच्या भल्यासाठी कार्यरत असतात आणि काही मंडळींना त्यांची भूमिका सतत सलत असते किंवा त्यांना त्याचा अडसर वाटत असतो. अशाच पद्धतीचे काही प्रश्न माननीय खासदार पाटील साहेबांना विचारले आणि त्यांना ते अडचणीचे वाटले म्हणून या ठिकाणी पत्रकारांना धमकी दिली. पत्रकारांना धमक्या देणं, अपहरण करणं, त्यांना मृत्यूस कारणीभूत होणं अशा घटना वारंवार दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत आणि हे एका दृष्टीने समाजाचं नुकसान आहे. पत्रकार हे समाजासाठी झटत असतात आणि समाजानं पत्रकारांच्या पाठीमागं अशा वेळी उभं राहणं, पत्रकारांनी एकत्र येणं ही गोष्ट व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे माननीय खासदार यांनी अतिशय संवैधानिक पदावर असताना अशा प्रकारची भाषा वापरणं, धमक्या देणं आणि कदाचित काय सांगता येतं काही लोक त्याची कृती पण करू शकतील. तर अशा प्रकारचं कृत्य अतिशय निंदनीय आहे. असे प्रकार होऊ नये अशी आमची अपेक्षा. नक्कीच आणखी काही पत्रकार आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेऊया. बघितलं गेलं तर काल ज्या पत्रकारांवर बोलण्यात आलं होतं की तुम्हाला मी मारून टाकेल, यानंतर अशा गोष्टी माझ्याकडे आणू नका, यावर त्यांनी अक्षर बोलणं केलं होतं आणि या संदर्भात आपण खुलताबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं. खुलताबाद तालुका मराठी पत्रकार संघातर्फे प्रथम मी खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 दिवसापूर्वी पत्रकारांविरुद्ध पत्रकारांविरुद्ध कोणी जर काही आक्षेपार्ह बोलल्यास किंवा काही कारवाई केल्यास त्याच्याविरुद्ध कडक अंमलबजावणी करण्यात येईल असं नुकतंच त्यांनी जाहीर केलं होतं. आणि योगायोगाने 8 दिवसानंतर त्यांच्याच युतीतल्या पक्षाकडून एका जबाबदार जो संसदेमध्ये खासदार म्हणून काम करतो अशा व्यक्तीकडून पत्रकारांविरुद्ध असं आक्षेपार्ह विधान व्हावं, दुर्दैवी व्हावे. त्यांनी पत्रकारांना समजून घ्यायला पाहिजे होतं आणि पत्रकार काय आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याला जबाबदारपणे उत्तर देणे अपेक्षित असताना त्यांनी बेजबाबदारपणे वागणूक केली याचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी जमून नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.